काय तरुण पण आले माझ्या सासऱ्याला बाई. म्हातारपणातच बायको करून आणली ती आणली. तिला दिवस पण गेलं. म्हणजे बाई सारखीच मला काम करायला होती. काय करायचं काय ग अश्विनी? काय सासूबाई? आणि हे पसारा पडलाय ते कवा आवरायचा? अहो ते कामच करत होते सासूबाई. का कधी करणार तू काम? पटापट आवरायला काय झालं तुला? हा, जरा पण काम करत नाही, नुसतं कुजबुजत असते. काय करत असते का एवढं? ते काय नाही रानात काय लावायचं उद्या मिरच्याचं रोप का कांद्याचं रोप. तू नको एवढं टेन्शन घेऊ. ते माझं मी बघन काय करायचं. तिथे घरात जरा करत आहे मन लावून. तुम्ही पण करत जावा ना आत्या, मी करते ना, सांगा बर. मी काय करणार आहे? मी काही काम करणार नाही. माझं दुःख असते. तूच काम करायचं सगळं घरात. म्हणजे तुम्हाला आता दिवस गेलेत म्हणल्यावर तुम्ही काहीच काम नाही का करणार? काहीच सांगा काम बरं. करणार नाही. एक तर मला होतच नाही ना माझ्याच्याने काम. ते बायांचं त्याचं बघते मी. तू घरातलं सगळं काम करत जा. तुला काय होतं काम करायला? इथं पसरा पडलाय, तिथं पडलाय, भांडे पडले, हा, आणि वरती येऊन बसती मस्त गप्पा मारी. कोणाशी गप्पा मारते? आता तुझं तर चालू अहो होतं मी घरात. आवरायला आली, मी गप्पा मारायला. इथं कोण आहे का माझ्यापाशी गप्पा मारायला? मग खिडकीत काय चाललं होतं बाहेर बघून? ती उद्या रानात काय लावायचं त्यासाठी चाललं होतं हो, बोलणं. लय कामाची तू विचार करायला. काय लावायचं काय नाही. नीट घरातलं काम येत नाही. हा मग ते नको का मग विचार करायला? असं बिन विचार करताच काम करायचं का? तुम्हाला माहितीये का माझ्या आत्याची मुलगी 9 महिने 9 दिवस होस तर नाही काम करत होते, डिलिव्हरी होस तर. तुम्हाला तर आता 4थाच महिना लागलाय ना, तुम्ही करत जावा ना थोडं थोडं काम. माझ्या पंचायती तू करू नको. माझं मी बघन मला कधी काम करायचं आणि काय करायचं. माझ्या डिलेव्हरीचं तू नको लोड घेऊ. हाय मला नवरा तो बघन. तुझं काम करून घे आणि बाकीच्या पंचायती मी नाही करणार. तू करणार नाही? सांगा तुमच्या लेकाला करायला. अगं बाया, तू असं तर कुठं काम केलं नाही केलं तर तुम्ही नाहीच म्हणताय, त्यापेक्षा मी काही करतच नाही ना. काही करत नाही. अरे, अहो ही माझी बरोबरी करते कामाची. सुनबाई, तुला काय वाटाय पाहिजे? काय मी काय केलं? कशाची बराबरी केली? ओ आत्या काही चालू सांगू नका, मला असलं जमत नाही. म्हणजे ती म्हणते तुम्ही काम करत जा. आता सुनबाई तुला काय वाटलं पाहिजे रे? हा, तिची अवस्था कोणची आहे, काय आहे, तुला कळतंय का नाही? काही आता तर 4था महिना आहे, काय करतेच बाया काम. अरे सुनबाई चौथाच ना, मग तो महिन्यात चालू आहे ना, तुला कळन का नाही काय? तिला काय नाही कळणार. मग तिला फक्त मी काम करायला लागत आणि माझा काही संबंध नाही काम करायचं. काम सगळं तू करायचं. तुम्ही करायचं. तुम्हाला नसलं पटत ना, मला राहायचं नाही. मी चालले. अरे सुनबाई पहिल्यांदा काम ती करीतच होती ना. मी माझ्या माहेरी चालली, मला नाही राहायचं इथं. ए अरे सुनबाई, ए सुनबाई, ए सुनबाई, अरे ऐक ना, काय काय करायचं थोडं समजून घे बाई. काय करते त्याच्या पुढे नादी लागती? बरं मला तू सांग, आज माय बायको गेले किती वर्ष झाले? हा, बरं तिने तो मालक लहानाचा मोठा केलाय, तुला तरी कधी ती काय वाईट वक्त बोलती का? पण मला तू सांग, आज तिला काय वाटत आहे मला बी एखादं पाहिजे? हा, सांग ना मला तू. अहो मग मी काय करू? मी करत नाही का मामा? सांगा बरं काम. अरे आता करती. ते किती तर केले तर ती सासूच आहे ना माझी. अरे मग आता दुसरी असली मग काय झालं मला सांग बरं. दुसरे असल्यामुळे मग मी काय म्हणलं का तुम्हाला काय केले? पण त्यांचं पण कर्तव्य आहे ना, सुनला कसं सांभाळावं, किती काम सांगावं. आता आताच काय पद्धत झाली तुला माहिती ना सुनबाई? आज मला तू सांग, महिना लोटला की काम बंद होत्यात. बरं केला तर 4था महिना आहे. हा, मग तिला काय वाटतंय का मग तू गप्प सांभाळून बसावं. घ्यावा काही गोष्टी? त्यांनी काम बसून खावावं ना, उगाच कशाला आता- सारखं माझ्या मागा लागावं? सांगा बरं, माझा नवरा गेला कामाला का सारखी मी बरं, कशाला मला तू सांग, ती तुमच्याच फायद्यासाठी बोलते ना? हा, आतापर्यंत तुझ्या नवऱ्याला तुला कधी तिने काही तुझ्या भाऊ केला का? पोटछेवणी समजले का नाही ना काय तुझ्या नाही, नवऱ्याला? आम्हाला वाहिलं द्या. आम्हाला नाही ए यार, राहायचं. तुम्ही केली ना दुसरी बायको, दुसरी तर सासू वारली म्हणून केली. आम्हाला त्याचा विषय काय नाही. आता- आम्हाला तुमच्यात राहायचं नाही. तुम्ही नवरा बायको राहा. अरे आमच्या सुनबाई आम्हाला तू आता आली. अरे सुनबाई, तुझ्या नवऱ्याला म्हणजे महेशला तिने लहानाचा मोठा केलाय. बरं. मी काय करू मग? अरे तू काय करू म्हणजे? मग आज मला तू सांगतील नाही वाटत का मला पाहिजे एखादं? मग असू द्या ना, बघा ना तुम्ही आम्हाला नवरा बायकोला वाहिलं द्या. अरे वाहिलं कसं काय ते? का? तुला एक माहिती का? हा. तुझ्या नवऱ्याला विचार, मी नाही सांगत तुला. काय? जाऊ नवरा येईन ना कामावून त्या टायमाला विचार, मग तू सांगन तुला कसं वाहिलं द्यायचं आणि काय करायचं. बरं ठीक हा. आहे, विचार. आणि तुम्हाला आहे ना हे सगळं समजून घ्यावं लागेल ना, काय सगळं तिची बार डिलिव्हरी पर्यंत म्हणजे मी त्याची सेवा करायची सासूची? करायची. अरे उद्या ती तुझी करीन. हे आपल्याला नाही जमणार. आणि मी आणि त्यांची सेवा, त्यांनी उलट सोनाची सेवा केली पाहिजे. अरे तुम्हाला जमूनच घ्यावा लागन. कसं? ती तुझ्या नवऱ्याला विचार कसं घ्यावा लागेल. तुम्हाला कळलं पाहिजे होतं ना, लेकाचं लग्न झालंय तर मग कशाला लग्न करायचं? एक लग्न झालं तुम्हाला तर. अरे एक लोक चालतं म्हणजे अरे मी काय, मला तू सांग म्हातारा होतो का कोतारा होतो लग्न करायचं टायमाला? अरे मी तरुणपणात असं घालणार का? हा, तुमचं झालं आता
बघू तुमचा लेख आल्यावर हा काय विचार त्याला, तू सांग तुला सगळं. अगं डबा झाला का पटकन, कुठे गेली? काय डबा झाला का माझा? हो, मला नाही झालाय काय डब्बा. झाला. हा काय बनवलं खायला? भेंडी चपाती. अरे वा, हा भेंडी हा. कोरडी. कोरडी हा कोरडी भेंडी खातात का? चपाती लागत नाही का त्यासोबत? हा मग तेच ना, तुला समजलं ना, बस झालं मग. पण नाही जायचं तुम्ही कामा. का काय झालं? आपल्याला कुठे फिरायला जायचं? कुठे जायचं सांग? हॉटेलमध्ये जाऊ, नाही तर मग मस्त गार्डन मध्ये फिरायला जाऊ, नाही तर कुठे डोंगरावरती फिरायला जाऊ. सांग तू कुठे जायचं तुला? हा 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 हा. बस करा. काय तुमच्या सर्वांची नाटकं ओळखू नये मी. मला माझ्या माहेरी नेऊन सोडा. हो. मला थांबायचं नाही इथं. झालं काय? झालं काय? तुमच्या बापाला विचारा जाऊ झालं काय. काय म्हणले का आबा? आणि ती तुमची सावतर आहे मागणं करून आणलेली, तिला विचारा काय झालं ते. आपण काय झालंय का? काय किरकिर झाली का तुमची? काय झालं मला काहीतरी माहित पाहिजे ना. जिथं बडबड बडबड करत चालली अहो, तू. काही काम केलं तर काहीच करत नाही. काही काम केलं काहीच करत नाही. मी काही काम करत नाही का? तुम्ही एक दिवस घरी थांबून बघा काय काय करायला लागतं. स्वयंपाक भांडे धुणं मी सर्व करायचं. ती म्हणती मला काय करायचं नाही, मला डॉक्टरने सांगितलं वजन उचलायचं. ह्यांना नाश्ता सकट मी ऐकते नेऊन देत असते. मला आत्ताच्या आत्ता सोडा. ते तुमच्या बापाचं तोंड बघायला आणि ते तुमच्या सावतरायचं तोंड बघायचं नाही मला. ए, तुला जायचं असेल तर जा मग. एवढं काय तयारी तू राहिली? तुला जायचं ना, बिंदास जा घरी. तुला माहितीये का काही? जर ती ही सगळी प्रॉपर्टी ना त्या आबांच्या नावावर येईल, ते आपल्या दोघांना पण घराबाहेर काढून देतील. हे डोक्यात तो भुसा घुसलेला आहे का काय? तुला तीनदा सांगून तेच नाही का बघत राहते? मग मी काय करू? प्रॉपर्टी त्यांच्या नाव आहे तर मला त्याच्याशी काय घेणं देणं नाही. अगं पण तुझ्यासोबत मला पण बाहेर काढून टाकतील ना ते. तुला माहितीये का, तिचे सावत्र आहे असं ना तरी पण तिने मला लहानपणापासून लय जीव लावलेला आहे. तुला जायचं असेल तर जाऊ शकतो तू, मी काय तुला थांबवणार नाही. मी जाऊ शकते ना? हा, जाऊ बरं शकते. ठीक आहे चालते. परत मला काय चाललं तुमचं? काय काय नाही नाही गेलं? नाही, हे काय चाललंच होतं. आणि मग काय चाललं होतं इथं अर्धा होता? अख्खा मूड खराब करून टाकला त्याने कामावर जायचा. काय झालं तुला तेच मुलाला? रोजची तिची किरकिर चालू आहे. काय सुनबाई काय झालं? मला जायचंय माहेरी. नाही बोलत याचा फायदा घेता का? हा तुला समजून सांगता येत नाही तिला? आबा मी मस्त सांगितलं तिला, पण ती काय ऐकायच्या मूड मध्ये वाटत पण मला. मला एक सांग, मी आतापर्यंत तुमच्यासाठी काय कमी केलं? हा तुम्हाला म्हणून ते आणून दिलं ना? तिला माहेर करते ना, हिची बॅग भर आणि जाता जाता कामावर जाता जाता सोडून दे तिला. मी काय मोकळा नाहीये. तुम्ही तुमचा गोंधळ घालाय तर मी चाललो माझं कामावर. माहेर काय करत काय गेलं पोरग मी निघून तिथं. सुनबाई झाला स्वयंपाक? नाही करायचंय. आणि तुम्ही काय करता तू इथं? आता काय करायचं? उद्या वाढून ठेवाय तू आणि निस्तार आहे मी. आता काय उद्योग वाढवलं मी? आता मला तू सांग, ही सुनबाई म्हणते मला माहेराला जायचं. अगं काय झालं बाहेर झालंय काय? स्वयंपाक कर, जेवायला भूक लागली मला, कवाच्या उलट्या करीत अहो, बसले. किती वेळ खाते? 2-3 टाइम खाल्ले की सकाळपासून तर अजून उलटे उलटेच म्हणते. तुम्हाला पचते तर बरं, मला नाही स्वयंपाक बिपाक करत. मी चालली माझ्या माहेरी. काय चाललंय सुनबाईचं? आता हे सुनबाईचं काय आहे? आपण काय करावा? तिला आता वाटत असं यांचं माझं लग्न झालं, यांना सून आली तरी सासूला दिवस गेलेत, तिचं काहीतरी असं. तसं वाटत असेल तिला. चला आता समजून सांगू तिला. आता काय असं करून जमत जाऊ दे, असं. यांचं लय मनाव नाही करायची. मी आहे गेली तर गेली, त्याची काय काळजी करते तू? पण तू लय दुखत नाही ना? आता आता नाही दुखणार, मग कधी दुखणार आहे? फार तीच ना, मग लय त्रास नाही. लय त्रास नाही होत, पण त्रास तर होतोय ना. नको काळजी करू. कसं होतं, आता तुला जीव लावणं मला महत्वाचं आहे. पोराचं लग्न करून दिलेलं आहे. उद्या इथं राहू दे, नाही तर तिकडे त्याची संगणी येऊ दे. ते आहे पण तू घरात तू किरकिर. हो दे झाली तर त्याची नको काळजी करू, पण तू टेन्शन घेऊ नको. मला तू महत्वाची सध्या, बरोबर आहे का? बरोबर. बरं तू लय अशी धडपड करायला लागली, पडली झडली, झाला काय उद्योग म्हणजे? बरं हे काय आजचा खेळ आहे का लगेच? तुम्ही तर लय जीव असल्यावानी करता बाय. हाय काय? मग मला तू सांग, तू काय लय टेन्शन घेऊ नको. मला तू महत्वाची यांच्यापेक्षा बी. अहो ते झालं खरं, पण लोक आपल्याला नावं ठेवते. तिला आधी बघू, आपण जाऊ, तिला समजून सांगू. अरे काय समजून सांगत आहे? तिने तोच राटा धरलाय. चला तुम्ही. बरं चल. एवढी त्यांना राग गेली. ते पोरग बी तुझ्या भांडामुळे गेलं. हा अगं त्याला भांडती, यांना भांडती, मला भांडती. अगं तू जर अशी गेली निघून, तुला काय नाही, पण आम्हाला लोक नावं ठेवते ना. आणि सुनबाई तुला एक सांगू का, आता तू चालली बॅग भरून, पण हिले महागात पडन तुम्हाला. महागात पडेल म्हणजे परत तुम्हाला घर नाही बघा भेटणारी. हा का नाही? मग बघ, मग तुला कसं जायचं असेल तसं जा. का? पण कारण लग्न केलंय मी. पोराला बी घरी येऊन देणार नाही, आणि तुझा विषय नाही. पोराचाच नाही म्हणलं, तुझा काय विषय? पण मी लग्न करून हा आले आली ना, घरात. आली ना. मग माहेरी जाऊ शकत नाही हा का? नाही माहेरी जायचं असेल अगं तर तर जा. 4 दिवस तू हा. खुशी खुशीत जाय, पण असं असं राग वैताग नाही जायचं. नसलं माझं करायचं तुला नको करू. मी माझं करीन, तू तुमचं करून खा, पण गोडी गोलामीत खा. आपल्याला लोकाला तमाशा करायचा नाहीये. बरोबर आहे.
ठीक आहे, मी नाही जात, राहू द्या. तुम्हाला त्रास होतोय तर मी करते सर्व घरातलं, नाही जात. अगं मग हेच पाहिजे, तू अशीच राहिली तर मला काय बरं, तुझा त्रास आहे. हा सगळं कर तू, तुझ्या हाताने तू कर, खाय आम्हाला घाल. बरं ठीक आहे. हा तुम्ही आजपासून ना काहीच नका करू. बरोबर आहे, शेजा पाजारी तमाशा बघत असते हा. हेच म्हणणं. पण मी 2 दिवस माहेरी मला जायचं. हो. नाही तशी जा तू हो, 2 हा. दिवस नाही 4 दिवस जा. हे ती बघ माझं कसं म्हणणं नाही, पण भावकी असं कसं- रागवायचं नाही नाही. जायचं. अरे उलट तू आज सासूची काळजी घ्यायची, जास्त नाही, होता होईल घेते. तेवढी. मग घेते, आज मी तो त्यांची डिलिव्हरी करते. हा, मग असं अरे मी उलट लोक काय म्हणतात माहिती का तुला? हं. सुनाने केली सासूची डिलिव्हरी. सुनाने केली सासूची डिलिव्हरी. मग बरोबर आहे. सांग बरं मला तू. चालते, हा? नाही जात. अरे उद्या सासू बी तेवढीच जपन तुला. हम्म. हा चालेल असं आता. मिसळून घ्यायचं. स्वयंपाक करतो आम्ही, मग तुम्ही जेवायला बरं बरं चल. बरं बरं.